नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनेलवर। आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग आणि कुरकुरीत घोसाळ्याची भजी। ही भजी चहासोबत खायला एकदम मजेशीर लागतात आणि बनवायलाही अगदी सोपी आहेत। चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरू करूया। मी ही घोसाळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता आपण याचे बारीक स्लाइसेस करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी याच्या या पातळ पातळ चकत्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये मी थोडे 1 चमचा कॉर्नफ्लोअर ॲड करत आहे। आता यामध्ये मी लसूण आणि मिरचीचा ठेचा ॲड करत आहे। आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आहे। आता चिमूटभर मी हळद ॲड केलेली आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा ओवा ॲड केलेला आहे। आता यामध्ये मी हाफ टेबलस्पून लाल तिखट ॲड केलेली आहे। आता आपण यामध्ये पाणी ॲड करून थोडे थोडे हे चांगलं एकत्र मिसळून घेणार आहोत। आपण हे हळूहळू पाणी घालून गुळगुळीत आणि थोडं घट्टसर पीठ तयार करून घेत आहोत। आता मी यामध्ये ह्या घोसाळ्याच्या चकत्या ॲड करत आहे। याला चांगलं आपल्याला डीप करून घ्यायचं आहे ह्या पिठामध्ये। आता मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे। यामध्ये आपण आता तेल गरम झाल्यानंतर ह्या एक एक चकत्या पिठामध्ये चांगल्या बुडवून तेलामध्ये सोडत आहोत। आपल्याला याला मंद आचेवर आता चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं हे घोसाळं आतमधून पण चांगलं शिजलं गेलं पाहिजे। तुम्ही पाहू शकता आपली ही भजी सोनेरीसर आणि कुरकुरीत झालेली आहे। आता आपण ती डिशमध्ये काढून घेत आहोत। ही कुरकुरीत भजी गरमागरम चहा आणि तोंडी लावायला चटणी सोबत खूपच स्वादिष्ट लागतात। तर ही होती सोपी आणि झटपट तयार होणारी घोसाळ्याच्या भजीची रेसिपी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी स्वाद आपल्या घरचा हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आनंदात राहा। धन्यवाद।